श्री स्वामी समर्थ गाईज. आज मी मसाले भात बनवणार आहे. डाळ खिचडी बोलतात, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव बोलतात असं बघा. आणि एकदम सोपी रेसिपी आहे. आम्ही त्याच्यामध्ये बघा हे वेगवेगळं टाकतो. तेवढं असं चिरून घ्यायचं, नंतरून असं टाकायचं. त्याच्यामध्ये मिरची वगैरे टाकायची. मिरची माझ्या बाळाला शेवग्या शेंगा आवडतात, तर मी सहसा खिचडीमध्ये शेवग्या शेंगा टाकतच असते. सगळं टाकून घ्यायचं, असं चिरून घ्यायचं. त्याच्यामध्ये तेल टाकायचं, तेलामध्ये हळद टाकायची, लसूण टाकायचा, जिरे टाकायचे, नंतर हिरवी मिरची टाकायची चिरलेली. हिरवी मिरचीला थोडासा असा तडका बसला का नंतरून त्याच्यामध्ये सगळं असं हे करायचं. माझं बाळ आहे ना छोटं, तर मी कमी 3 मिरच्या घातल्या. तुम्ही तुमच्या पसंतीने तुम्हाला जसं तिखट लागते तसं घालू शकता. हे नंतरून बघा सगळंच टाकून द्यायचं. त्याच्यामध्ये पूर्ण आहे ते सगळं टाकून द्यायचं आणि हे असं हलवायचं. तुम्ही चमच्याने हलवलं तरी चालतं. मी असं कुकर घेऊनच हलवत असते. कुकर कसं गरम होत नाही ना साईडने. आणि असं बघा हे होऊन द्यायचं आणि त्याच्यानंतर असं हे करायचं. हे बघा मी हलवून घेतलं डबल एकदा. आता नंतरून तांदूळ घ्यायचे. मी तांदळामध्ये तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घातली. थोडी जास्त तुरीची डाळ घातली आणि थोडीशी मुगाची डाळ घातली. असा भात माझ्या बाळाला आवडतो. सगळं हे करायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते असे हे करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे आणि 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या. मी 4 शिट्ट्या होऊन देते. तुम्ही तुमच्या ह्यानी पाण्यावरती, पाणी जर जास्त घातलं असेल तर जास्त शिट्ट्या होऊन द्यायच्या, नसेल तर कमी शिट्ट्या होऊन द्यायच्या. नंतरून मीठ त्याच्यामध्ये भात वगैरे टाकून घातला. मी मीठ नंतर न घालते, आधी मीठ घालत नाही. तुम्ही का जेव्हा भाजीपाला चिरलेलं वगैरे ते चिरलेलं जेव्हा टाकताना त्याच्यामध्ये तेव्हा मीठ घातलं तरी चालतं. नंतरून असं हे करायचं. हे बघा मी आता माझ्या तुम्ही जेवढे तांदूळ घेतले आहेत ना त्या हिशोबाने तुम्ही पाणी ओतायचं. असं पाणी ओतायचं. नंतरून असं हे करून बघायचं, टेस्ट करून बघायची. तुम्हाला अजून मिठाचा एवढा अंदाज लागत नाही तर मी असं टेस्ट करून थोडंसं बघत असते हातावरती घेऊन आणि नंतरून हे करत असते बघा. मग गॅस फुल वाढवायचा आणि नंतरून अशा शिट्ट्या होऊन द्यायच्या. शिट्ट्या होते तोपर्यंत मी किचन कट्टा पुसून ते घेतला. माझं बाळ आहे तर माझ्या बाळाला मला बघावं लागतं. असं मध्ये मध्ये एवढी लुडबुड करतं, ते इतका त्रास देतं. अशा 4 शिट्ट्या मी 4 शिट्ट्या होऊन दिलेल्या. तुम्ही पण 4 शिट्ट्या होऊन देऊ शकता, कारण की तुरीच्या डाळी जास्त वेळ लागतो ना. आणि मी असा व्हिडिओ पहिल्यांदाच बनवत आहे, तर चुकी वगैरे झाली तरी माफ करा गाईज. मराठी क्रिएटरला सपोर्ट करा. थँक्यू सो मच.